नमस्कार मंडळी. तर आलो आहे स्मशानभूमीत आणि इथे येऊन 10-15 मिनटं बसलो आणि माझ्या मनात काय विचार आले हे थोडक्यात सांगतो. तुम्ही पण कधीतरी जा स्मशानभूमीत, 10-15 मिनटं बसा आणि तुमच्या मनात काय विचार येतात हे कमेंट्समध्ये सांगा. तर मी इथे येऊन बसलो आणि विचार आले की आपण ज्या घरी राहतो, आपण पूर्ण घराची सजावट चांगली करतो, चांगले फर्निचर, चांगले टाईल्स, टकाटक कलर, पण ते घर आपलं जे आहे ते तेवढ्यापुरते आहे, आपला जीव आहे तोपर्यंत. आणि मला असं वाटलं का खरं घर आपलं हे आहे स्मशानभूमी, कारण शेवटी आपल्याला इथेच यायचं आहे. कलर मारायचा असेल तर या भिंतींना मारा, साफसफाई इथे पण करा कधीतरी. आपलं जीवन आहे ना, हे वाफेसारखं आहे, जे काही काळ दिसते आणि क्षणात नाहीसे होते. तसं आपलं जीवन आहे. म्हणून आपण या जगात तात्पुरते पाहुणे आहोत. म्हणून समाजाची बांधिलकी म्हणून एकमेकांबरोबर रिलेशन ठेवा, एकमेकांना मदत करा. एखाद्याला जर खरंच अन्न खायला नसेल तर त्याला जेवण द्या. एखाद्याला पैशांची गरज खरंच असेल त्याला पैशांची मदत करा. कोणी आजारी असेल आणि त्याला खरंच आपली गरज असेल तर त्याला, त्या आजारी माणसाला मदत करा. तुमच्या या मदतीने तो आजारी माणूस बरा होऊ शकतो. आणि जगाचं काय चक्र आहे, माणूस सकाळी 4 वाजता उठतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत पळतो पळतो पळतो. चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत कोणीच थांबत नाही. जन्माला येताना आपण काही घेऊन येत नाही, रिकाम्या हाताने येतो, जाताना रिकाम्या हाताने जातो. तरी पण आयुष्यभर माझं 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 माझं, हाताशी काहीच नाही. तुमचं जे काही सर्व आहे ना, गाडी, बंगला, बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, ते सर्व इथेच राहणार आहे. आणि सोबत आपल्याला 1 रुपया सुद्धा घेऊन जायचा नाही. जे तुमचं कर्तृत्व आहे, जे तुमचं समाजासाठी योगदान आहे, जे तुमचं कर्तृत्व आहे, तेच फक्त तुमच्या आठवणी राहतील इथे, बाकी काही नाही. म्हणून कसं जगायचं आणि कसं नाही हे तुमच्यावर आहे. माणसाने सर्व जग मिळवलं, माणसाने सर्व जग मिळवलं आणि स्वतःच्या आत्म्याचा नाश केला, तर त्याला काय लाभ.